जलसंधारण विभागाच्या नोकर भरतीमध्ये घोटाळा झाल्यानंतर या परीक्षार्थी जे आहेत या सगळ्यांनी सध्या जलसंधारण विभागाच्या छत्रपती संभाजीनगर शहरातील वाल्मीत असलेल्या मुख्य कार्यालयासमोर निदर्शने सुरू केलेली आहेत। आपण बघू शकता की हे सगळे परीक्षार्थी विद्यार्थी आहेत ज्यांनी काही दिवसापूर्वी परीक्षा दिली होती, मात्र या परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले होते, पेपर फुटला होता, अनेक विद्यार्थ्यांना पेपर सुद्धा उत्तरपत्रिका देण्यात आल्या होत्या। त्याचबरोबर छोट्या छोट्या केंद्रांवरती ही मोठी परीक्षा घेण्यात आली होती, त्यामुळे हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते आक्रमक झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर शहरात ही परीक्षा रद्द करावी आणि त्याचबरोबर नव्याने परीक्षा घ्यावी आणि चांगल्या सेंटरवरती परीक्षा घ्यावी या मागणीसाठी या सगळ्या विद्यार्थ्यांचे या ठिकाणी एक जोरदार निदर्शने आणि आंदोलन सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। या आंदोलनाचं नेतृत्व करणाऱ्या पूजा मोरे या ठिकाणी आहेत। नोकरी आमच्या हक्काची, काय सांगाल, काय भूमिका आहे? सर्वसामान्य घरातले पोरं ज्यांना वडापाव फक्त दिवसाला खायला भेटतो, संध्याकाळी जर अभ्यास करायचा असेल तर हे पोरं गरम पाणी करतात आणि रात्रभर जागून काढतात, अशी पोरं अभ्यास करत होती। परंतु पेपर फुटल्यामुळे या पोरांना नोकरीपासून वंचित राहावं लागले। सरकारची ही भूमिका आहे, ज्याची कॉपी पकडली तो मात्र चोर आणि ज्याची कॉपी पकडली नाही तो अधिकारी। म्हणून आमची मागणी आहे की WCD मध्ये पुरावे भेटलेले आहेत, अधिकाऱ्यांनाच हॉल तिकीटवर प्रश्नाची उत्तरं पाठवलेली आहे, म्हणून WCD ची परीक्षा रद्द झाली पाहिजे। 2 महिन्याच्या आत त्याचं नोटिफिकेशन मिळालं पाहिजे आणि TCSच्या आयन डिजिटल सेंटरच्या माध्यमातून या परीक्षा पुन्हा घेण्यात आल्या पाहिजेत। नसता हे जर करणं जमत नसेल तर राज्याचे जलसंधारण मंत्री यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, नाहीतर आम्ही विद्यार्थी इथं आमचा जीव देऊ, नाहीतर अधिकारी होऊन जाऊ। हेच 2 पर्याय आमच्या समोर येतात। तर अशा स्वरूपाची आक्रमक प्रतिक्रिया सगळ्या आंदोलकांची पाहायला मिळते आहे। अनेक मोठं आंदोलन परीक्षा रद्द करण्यासाठी विद्यार्थ्यांचं सुरू आहे। कॅमेरामॅन अमित ताडे सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।